नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली सूर्याच्या मनात डॅडींबद्दल शंका येऊ लागलेली आहे आणि सूर्याला जाणवू लागलेला आहे की डॅडी कुठेतरी चुकत आहेत, यामध्ये डॅडी सामील आहेत अशी गोष्ट आता सूर्याला जाणवत आहे। सूर्या हा आता भेटायला आलेला असतो आणि तो तुळजाला भेटतो। तुळजाला म्हणत असतो की तुळजा शांत हो। तो तुळजाला शांत करत आहे, परंतु तुळजाचं दुःख इतकं मोठं आहे की तुळजाची आई गेली आणि तीही अशी अचानक जी गडावरून पडून गेलेली आहे। तिचा अपघात झालाय का, तिला कोणी मारलंय, काय झालंय याच्या बाबतीत काहीच अंदाज लागत नाहीये। त्यामुळे तुळजा मात्र खूप डिस्टर्ब झालेली आहे। तिला वाईट वाटत आहे की माझ्या आईच्या बाबतीत हे सगळं काय झालं, माझ्या आईच्या बाबतीत असं व्हायला नको होतं। हे सगळं तुळजाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि तुळजा सूर्याला म्हणत असते की सूर्या मला ना कळतच नाहीये। सूर्या म्हणतो की तुळजा तुझं दुःख इतकं मोठं आहे ना, मी समजू शकतो तुझ्या मनात काय चालू आहे, तुला काय वाटत असेल, परंतु तुळजा एक गोष्ट विचार करतेस का तू? तेव्हा तुळजा म्हणत असते काय झालं सूर्या, आणि ती सूर्याला म्हणत असते। तर दोघेही विचार करू लागलेले असतात। तुळजा म्हणत असते की असं कसं झालं असेल, म्हणजे आईनं गडावरनं असं कसं काय पडली असेल ती, आणि मला एक कळत नाहीये। आई जाताना ना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, आपल्याला ती दाखवत होती आणि तिने ना फोनचंही सांगितलं, पण आपण फोन चेक केला, फोनमध्ये आपल्याला काहीच नाही मिळालेलं। त्याचबरोबर तिने आणखी काही गोष्टी सांगितल्या आणि तिने जाताना छोटेकडे बोट केलं आणि तुला सूर्या सांगायचं राहिलं ते म्हणजे छोटेची वाचा गेली रे, छोटेला बोलताच येत नाहीये। मी तिला खूप बोलण्याचा प्रयत्न केला। सूर्या म्हणतो काय, पण मला एक कळत नाहीये की मालनात्याची वाचा कशी काय गेली असेल, कारण बघ ना तू, काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आपण पण आहोत ना मुलं। मग तू मुलगी आहे, माझ्यासाठीही शालनात्या माझ्या आईपेक्षाही जवळची होती, मग हे कसं शक्य आहे? आणि मला कळत नाहीये की हे सगळं काय झालेलं आहे। हे दोघांचंही बोलणं चाललेलं असतं, दोघंही विचार करत असतात। तेव्हा मात्र तुळजा म्हणत असते की हो सूर्या, माझ्याही डोक्यात तेच चालू आहे की हे कसं शक्य आहे आणि या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा, या दोघांच्याही डोक्यात हे सगळं सुरू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता धनु बसलेली असते। तेवढ्यातच तिथं जिमी येतो आणि जिमी बोलू लागतो। जिमी मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडलेलं आहे ते खूपच वाईट आहे, मी तेवढं तुला सहकार्य करू शकत नाहीये हेही मला माहिती आहे। आणि त्याचबरोबर दोघांचंही बोलणं चाललेलं असतं। तेव्हा इकडे धनुला वाटत असतं की नानांनी सांगितलंय म्हणून जिम मला भेटायला आलेला आहे, असं धनुचं म्हणणं असतं। मग धनु विचारत असते, तेव्हा मात्र जिम म्हणत असतो की नाही माझी मी चालेल, तुला जर त्रास होत असेल तर मी जातो। तेव्हा तो म्हणत असतो की मला असं वाटत होतं की आपल्या जवळचं कोणीतरी असलं पाहिजे ज्याच्याबरोबर आपण रडू शकतो, मन मोकळं करू शकतो, पण जर तुला माझ्या येण्याने त्रास होत असेल तर मी जातो, असं म्हणत जिम तिथून निघालेला असतो। तेव्हा मात्र इकडे धनु म्हणते की नाही मला बरं वाटलं खरंच तुम्ही आलात। त्यानंतर आता सूर्या आणि तुळजा दोघंही मालनकडे येतात। मालनकडे आल्यानंतर ती मालनशी बोलू लागतात, मालनला विचारत असतात। तेव्हा मात्र मालन आहे ती शांतच असते, ती काहीच बोलत नसते। सूर्या तिला म्हणत असतो की मालनात्या कसं आहे माहितीये का, शालनात्या आणि तू दोघीही मला एकसारखेच आहे। शालनात्या जरी माझी सख्खी आत्या असल्या तरीही मी तेवढंच तुझ्यावरतीही जीव लावलेला आहे, माझ्यासाठीही तू तेवढीच जवळची आहे, असं सूर्या बोलत असतो आणि मालनला सांगत असतो। तेव्हा मात्र मालन रडत असते। सूर्या म्हणत असतो की हे बघ मालनात्या, मला तुला एकच विचारायचं आहे की शालनात्याच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे, त्या दिवशी असं काय घडलेलं होतं म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, मला सांग ना नक्की काय घडलेलं आहे, असं म्हणत सूर्या विचारत असतो। तेव्हा मात्र मालन शांतच असते, मालन काहीच बोलत नाहीये। तिला आठवत असतं की हे सगळं कोणी केलेलं आहे, या सगळ्या मागचा नराधम कोण आहे हे तिला आठवत असतं। ती मनातल्या म्हणत असते की अरे हे सगळं जे काय घडलेलं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, पण सूर्या माझी ना मी अशी अडकली आहे ना ते कळतच नाहीये। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र मालन म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही मला ना कळतच नाहीये की मी सांगू कसं, आणि ते ती रडायला सुरुवात करते। माझ्या मनात खूप आहे रे, हे सगळं तुझ्याजवळ मन मोकळं करावं, तुझ्याजवळ सगळं सांगावं, पण मी सांगू शकत नाही, असं तिचं बोलणं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेवढ्यातच डॅडी तिथे येतात
आणि डॅडी पाहत असतात, म्हणत असतात की मालकीनबाई कुठं आहेत ना, म्हणून आलेलो होतो. कसं आहे, आल्यापासून आम्ही त्यांच्याशी बोललेलोच नाही आहे ना, कारण त्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे, त्यांच्यावरही आघात झालेला आहे, असं डॅडींचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा मालन आहे ती घाबरलेली असते, डॅडी येतात आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवतात. तेव्हा तुळजा आणि सूर्या या दोघांनाही ते म्हणत असतात की आता तुम्ही जाऊ शकता, आणि सूर्याला ते जायला सांगत असतात. तेव्हा मात्र सूर्या इकडे विचार करत असतो की नक्की डॅडींच्या डोक्यात काय सुरू आहे, डॅडी नक्की कसला विचार करत आहेत हे सूर्याला कळत नसतं. मग सूर्या डॅडींना प्रश्न विचारू लागतो. तो डॅडींना विचारत असतो की डॅडी, मला एक गोष्ट सांगाल का, तुम्ही सकाळी 9 ते 10च्या दरम्यान कुठं होता? तेव्हा डॅडी म्हणत असतात, कुठं म्हणजे? अहो जावई बापू, कसं आहे माहिती आहे का, मीटिंग होती ग्रामपंचायतीत आणि तिथंच गेलेलो, रस्त्याला लय खड्डे पडलेत ना हो, त्याच्यासाठी गेलेलो होतो, सरपंचांनी बोलवलेलं होतं पंचायतीत, म्हणून तिकडे गेलेलो होतो, असं डॅडी सांगत असतात. तेव्हा मात्र सूर्याच्या मनात एक वेगळी शंका आलेली असते आणि सूर्या म्हणत असतो की ठीक आहे. त्यानंतर सूर्या बाहेर येतो, तिथं तेजू बसलेली असते आणि तेजू मात्र विचार करत बसलेली असते. तेजूला खूप आठवण येत असते, ती म्हणजे मालनात्याची, शालनात्याची, कारण शालनात्या ही तेजूसाठी खूप महत्त्वाची असते. शालनने तिला खूप आधार दिलेला असतो, शालन म्हणजे तिच्यासाठी तिची आईच असते. आणि मग सूर्या सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही घाबरायची अजिबात गरज नाही, मी आहे तुझ्यासोबत, अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू, असं सूर्या तिला सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सूर्या आता जायला निघतो आणि तो तिला म्हणतो की तुला माहिती आहे का, म्हणजे आत्ता तुला काही बोलली होती का, असं विचारत असतो. सूर्या निघालेला असतो, तात्या दारू पिऊन आलेले असतात, मलाच का नेलं नाही आहे, मीच जायला पाहिजे होतं, माझी शालन गेली, माझा आधार केला, असं म्हणत डॅडी इकडे तात्या बोलत असतात आणि ते तिथल्या खड्ड्यात पडतात. तेव्हा सूर्या त्यांना सावरतो आणि म्हणतो, चला तात्या, असं नका करू, आपल्याला सावरलं पाहिजे, आपल्याला हे सगळं कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला, काहीही झालं तरीही यातनं मार्ग काढून आपल्याला पुढे जायचं आहे, असं सूर्या बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सूर्या म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्या हा दुकानात आलेला असतो, काजूपुड्या दोघंही तिथं असतात. ते म्हणत असतात की माल बऱ्यापैकी भरलेला आहे, त्यामुळं पुढं बघता येईल, आम्ही दोघं बघून घेऊ. आणि मग सूर्या म्हणत असतो की आत्याच्या घरी कुठल्याही गोष्टीची कमी नको आहे, सगळं व्यवस्थित असलं पाहिजे, असं त्या दोघांना तो ऑर्डर देत असतो. आणि त्याचबरोबर सांगत असतो पैसे वगैरे काही घेऊ नका, फक्त वेळेवर माल तिथं पोहोचवा. सरपंच आलेले असतात आणि म्हणत असतात सूर्या म्हणतो, काय करू, घरी लक्ष लागत नव्हतं म्हणून आलो. आणि सूर्या सरपंचाशी बोलत असतो. तेव्हा मात्र सूर्याला प्रश्न पडलेला असतो आणि सूर्या मग तेवढ्यातच समोर एक खड्डा असतो आणि त्यात एक गाडीवाला पडतो. मग काजूपुड्या दोघंही जातात, त्याला वाचवतात. तेव्हा मात्र इकडे सूर्या सरपंचांना म्हणत असतो की अहो सरपंच, त्या खड्ड्यांचं जरा बघा ना तुम्ही, म्हणजे काय आहे ते, काल ना तात्या बी पडले. तेव्हा सरपंच सांगतात की कालच मीटिंग ठेवली होती, डॅडी आले नाहीत म्हणून मीटिंग झाली नाही. सूर्या म्हणतो, अशी परिस्थिती असताना डॅडी कशी येतील? तेव्हा सरपंच म्हणतात मीटिंग काल सकाळची होती. आणि सूर्याला धक्का बसतो, किती वाजताची होती? 9:30ची होती, डॅडीने तर सांगितलेलं होतं 9 ते 10ला मीटिंग होती, मी मीटिंगला गेलो होतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्याने शालनात्याचा फोटो आणलेला आहे आणि त्या फोटोला हार घातलेला आहे. सूर्याला काजू, त्याचबरोबर राजू, भाग्या हे सगळेजण हात जोडत आहेत आणि आत्याला नमस्कार करत आहेत. इकडे डॅडींनी मालनला समोर बसवलेलं आहे आणि म्हणालेले आहेत की तुमची वाचा गेली आहे, तुम्हाला बोला येत नाही हे मला माहिती आहे, पण तुम्ही कोणाला लिहून दाखवलं तर, आणि जेव्हा लिहून दाखवलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शालनपेक्षा बेकार हाल करील तुमचे, असं म्हणत भीती घातलेली असते. इकडे आता सूर्या आलेला असतो आणि मग सूर्याला इकडे तेजू सांगू लागते की अरे दादा, काल तू मला प्रश्न विचारलेला ना की तुला काय वेगळं जाणवलं का, पण तुला सांगायचं राहिलं, मी जेव्हा किचनमध्ये गेले दुसऱ्या दिवशी सकाळी तेव्हा तिथे रॉकेलचा खूप वास येत होता. सूर्या म्हणतो की घरात आणि किचनमध्ये रॉकेल कसं आलं? आता डॅडी तिथं समोर असतात आणि सूर्या डॅडींना विचारतो की काल तुम्ही माझ्याशी खोटं बोलला, काल तुम्ही मीटिंगला गेला नव्हता आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोललेलात, नक्की मला सांगायचं आहे की त्यावेळी कुठं होता. आता डॅडींची मात्र वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.